हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। वाल्मीकिगिरिसम्भूता रामाम्भोनिधिसङ्गता श्रीमद्रामायणे गङ्गा पुनाति भुवनत्रयं। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। अहो भाग्यं मध्वमार्गानुयायिनां दैवतं रमापतिरेषा सद्गुरु भारतीपति। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। रामाके विश्वामित्रो सर्व अस्त्र महामंत्र मंत्रास्त्र पुरे उपदेश करता सर्व अस्त्रादी देवते रामाक एक प्रदक्षिण काणू त्यांनी म्हणताची आम्ही तुगेले सेवक जलिंचत तू कसल कोरका म्हणून आज्ञा करत की त्या आज्ञा आम्ही शिरसा पालन करताची म्हणताना राम अस्त्रादी देवतेंक पुराय हातान स्पर्श करून तुम्ही पुराय मिगेल मनांत वास करायची म्हणून सांगून रामान सांगली की अस्त्र पुराय रामाले मनांतू सिरवून गेल्लींचे मागिरी विश्वामित्रा अभिवादन करत राम मुखारसून प्रयाण वचुका त्यांनी वापस अस्त्र स्वीकार केल्यानंतर ताटका मनसोण मुखार प्रयाण करतरस रामू विश्वामित्राले निमगिता तुम्ही तुमगेल्या अनुग्रहानं म्हाका सर्व अस्त्र दिले त्या महास्त्राचे संपादने निमती म्हाका देवदानमय एदुर राबू जायना म्हणून तुम्ही सांगले तशी सुप्रभा तिगेले चरडू जावन आशिल्ले संहार म्हणले नावाचे अस्त्र सची तुम्ही कृशाश्वाल चरडू जावन आशिल्ले अस्त्र मात्र म्हाका उपदेश केला आता सुप्रभेल चरडू संहार नामाचे अस्त्रा उपदेशही म्हाका तुम्ही दिवका म्हणताना महातपस्वी विश्वामित्र संहारास्त्र अधिदेवते जावन आशिल्ले सत्यवंत सत्यकीर्ती अशी 50 चरडू कृशाश्वाक दक्ष कन्ये सुप्रभेले निमित्त जल्लेल चरडू त्यांनी तशीची तेजस्वी अस्त्र त्यांनी पुरे रामा तू सत्पात्रूची या पुरे अस्त्र शिकून काढच्याक वशकून घेवच्याक तुका मंगल जबो म्हणून सांगून राम महामंत्रा येवय पुरे मंत्रास्त्राचे उपदेश विश्वामित्राला निमती घेत की त्यादन सर्व अस्त्राचे देवते वापस रामाला शरीरा मूर्तिमंत जावन आयिल्यांची रामाला राबून त्यांनी निमगिताची आम्ही कसं करका म्हणून त्यांनी सुरवेचे अस्त्र देवते कृशाश्वाले तो राम मनांतू चिवास कोरनसेच म्हणून म्हणता आत्ताचे अस्त्रादी देवतेक तुम्ही खंय जाल्ले इच्छेस थंय वचूवेत आव मिगेल कार्या खातीर तुमकां आपयतना आम्ही मना भितर येवन सुस्थिर जावन पावका तुम्ही आनी शत्रू संहार कोरका सहाय कोरका म्हाका शत्रू संहाराक म्हूण सांगून सांगता राम तशी सर्व अस्त्र विश्वामित्रान ताका बोधन दिल्ल्यावर जाली की आतां मागिरी तो रामू त्या संहारास्त्र देवत पुरे त्यांनी रामा प्रदक्षिण काण तंग गेले तंग जाय शिलकणीन त्यांनी चमकलीची मागिरी रामू विश्वामित्राल वटू मुखारी वतना विश्वामित्र
विश्वामित्रालगी तो रामो उलयतर बत्तरस सान दायकर वर्सा चेडून त्यांनी म्हणटना उलयतरी वचू का तश त्यांनी तांकां मना कसो संशय येयलो रामचंद्र विश्वामित्राले निमगीत विश्वामित्रू रामचंद्राल संशय पुराय परिहार कोर न्हू वतर तशी आतां रामाक मुखार वता वपास एक आश्रम दिसता रामू निमगिता खंयचे ते आश्रम पर्वता एक दूर एक वतन वाटेर पर्वत दिसतरस थंय भारी व्हडोड वृक्ष आसाची मस्त मृग पक्षी समूह सकड आसाची मात्र ते एक क्रूर मृगाचे ते ताटका मनशी ना हें भारीच एक संतोष दिवची तसलें मन आस भारी दर्शनीय जावन आस खुशीच जाता वचक हें प्रदेश खंयचे म्हाका सांगीत तुवें विश्वामित्र मुनी ते खंयचे म्हूण म्हाका एक पंत सांगता वे आनी हें मात्र न्ही म्हाका आतां चमकून वचचें वे रामालो उद्देश कसो म्हळ्यार उलोवन उलोवन चमकला रे वेळ चमकलो कळना तशी रामू निमगितरस विश्वामित्रा लेगी हाजे आनी मुखार आमकां मेळचे आश्रम खंयचे म्हूण सांग मात्र न्ही सर्व दुश्ट दुरात्म राक्षस तुमगेले यज्ञ विघ्न करताची म्हणली पळय तांणी कशी येताची केदन येताची खंय येताची तुमी यज्ञ करचे जागो खंयचो आमी रक्षण कोरका म्हणला न्हय यज्ञ ताजें नांव कसलें कितले जन राक्षस आसूं पळय आमी कितले जना संहार कोरका खंय आसतात आनी हे विशय पुरे सविस्तार जावन सांगताचे म्हूण सांगून पळय चेडवान अशीच एकामेकाशीक प्रश्न येवचे रामचंद्राक कसले गुतना म्हणना तो अवतार घेवन येयलो महाविष्णू तो तागेले 21 प्रकार ताणें अवतार घेवन येवचे खंयचे वेळाक कसो जावन संहार करका खंयचे अवतार घेवन येवका पुरे तागेले निर्णय जाल्यार लोकशिक्षण म्हूण म्हळ्यार रामू लोका पुरे एक दशरथ रायाल पूत तो देव ते पुरे विश्वामित्रा गोतश्च्या पुरो वशिश्टादी गोतश्च्या पुरो दशरथाक गोतसीना म्हणटना वर्लेल जना कशी गोतसूचे तशी रामदेव म्हूण म्हळेल विशय कोणाकय कळना नतील तेदना तांणी लेखचे कसं न्ही चेडूपणारी चेडूवान तशीच न्हय मागशी प्रश्न निमगीत रचचे तशी राम हांगा निमगिता म्हूण आमी लेखूका जाता तशी हांगा ते वन खंयचे म्हूण निमगिल न्हय विश्वामित्र सांगता के रामा ते महाविष्णून 100 याग केलेले जागो वामन अवतार घेवन येईल जागो म्हणचे ते आश्रमाक सिद्धाश्रम म्हूण म्हणटाचे तपस्वी जावन आशिल्लो कश्यप पुत्र काश्यप वामनू हांगा सिद्धी पाविल्ली देखून ताका सिद्धाश्रम म्हणटाचे विष्णून तपस करचे वेळाक विरोचनाल पूत जावन आशिल्लो बली चक्रवर्ती भारी अतुल पराक्रमी तो इंद्रादी सर्व देवतेंक मरुदगणाक सकड जना पराजय करून इंद्राल राज्य तागेल राज्य करून तोच आळसू इतकी तिनी लोकूय गेलवू का म्हूण सांगून तागेले आशी तशी गेलवत तो गेलवून यज्ञ करता एक न्हय दोन न्हय 100 यज्ञ करता तो त्या वेळार यज्ञाचे यजमानू बलिचक्रवर्ती तागेले व्यवहार देवतेले लायक नाशिल्ले तांकां भंय जाता देवते येवन तयांची सिद्धाश्रमांत तपस्या करून सुचे विष्णूला येवन सांगताचे विष्णू विरोचनाल पूत बली तो यज्ञ प्रारंभ केला त्या यज्ञ 100 यज्ञ हें जाल्ली भितरी मागीर ताका तो इंद्राले जाग्यार बसता ताजे पशी तूच कसा म्हूण कोरका तुका गोतच न्हय तशी बलिचक्रवर्ती मागीर एक अभ्यास आसा बलिचक्रवर्तीक ताणें यज्ञ करचे वेळार दान निमगुच्या कोण कसो येवन निमगेल्यार तो कांडिता तशी तूं कसो म्हूण आमकां कशी तूं सहाय करता म्हूण तूं तशी कोरका म्हूण म्हणटना त्यांची वेळाक कश्यपनी अदिती पयोव्रतादी तपस्यांनी कोरून व्रतानुष्ठान जाली नंतर तांणी प्रत्यक्ष जालेले परमात्माक
चेरडू जावन ताणें येवका म्हूण सांगून तांणी वर घेताची. तशी तांणी सांगताच काही म्हाका वर दिवका कशी वरम बरय भद्रम ते वरा होती मतो मम. म्हाका वर दिवका म्हणटना तो श्रीहरी पुरुषोत्तम कशें पाले सांगता जायत तूं वर घेवच्याक अर्ह तूं तितली तपस्या तूं केला कसं वर जाय वरंबराय भद्र वर निमगी तूं म्हूण म्हणटा. तेदना कश्यप सांगता परमात्मा वर निमगिताम जाल्यार वर निमगिले म्हूण तूं कसले लेखूनच मेगेल वैरी अदितील मेगेल बायल अदितील वैरी आनी सर्व देवतेंगेल वैरी सुप्रीत जावन तूं वरदान कोरका आमकां पुत्रत्वम गच्छ भगवन् आदित्या मम च अनघ भ्राता भव यमीयांस्त्वं शक्रस्य आसुरसूदन शोकार्तानां तु देवानां साहाय्यं कर्तुमर्हसि म्हूण म्हणटरस आदित्यके म्हाकाय तूं पुत्र जावन जन्मा येवका म्हाका चेडूं जावन तूं जाल्यार मिगेल पूत इंद्राक तूं भाव दिता हे असुरांतका तूं अवतार घेवन पळय देवती पुरे ते बलिचक्रवर्ती निमकी पिडीत जावन दुःख भक्तरस तांकां सूख दिवका तुवें. तशी तुगेल अनुग्रहान मेगेल तपश्चरणी सिद्धी जावका सिद्धी जेवची म्हळ्यार कसं न्ही तूं म्हाका पूत जावन येवका मागीर हांगा तपश्चरण सिद्धी जागो दिकून हाका सिद्धाश्रम म्हणूची नांव येता. तशें तूं मुखार सुची तुगेल अवतार कसो आसा पळय ते अवतार तूं हांगा करता म्हूण सांगतना अदिती कश्यपाल आनी देवतेंगेले प्रार्थनेन अदिती आनी कश्यपाल पूत जावन वामन रुपार येवन देवतेंगेल कार्य साधन करचे खातीर बलिचक्रवर्तीले चमकलतो. तशी बलिचक्रवर्ती ते वता परमात्मो हांगा मानद वामन म्हूण सांगून दिला. मानद म्हळ्यार परमात्मो तागेल आश्रया कोण येयला जेवो तागेले कोण शरण येयला तांकां श्रेष्ठता प्रतिश्ठा कीर्ती पुरे दिता तो मानम ददाती इति मानदः म्हणून परमात्मो कोण ताका आश्रय करता तांकां जिवनांत कसले वायट जायना अशें पळयता तांगेली कीर्ती प्रतिश्ठा वाडची तशी करता. तशीच हांगा मानद म्हळ्यार कोण ताका शरण येयला तांगेले मानरक्षण करतलो जेव तांकां श्रेष्ठ पदवी दितलो म्हणले कोका. तशी तो राक्षसाले वता देवतेन पुरे सांगला कसले म्हळ्यार बलिचक्रवर्ती यज्ञ करतना कसो दान निमगिले रे दिता म्हणून तो कडेर म्हणटन वता पुरे दान जिमजेला बलिचक्रवर्तीन तागेले आनी दान दिवचे कसले ना म्हूण जेतना वो वचून म्हाका दान जाय म्हूण म्हणटा कसो जाय कसोस मेगेल्या की म्हूण कसोस तुगेल्या की जाल्यार म्हाका जाय. बलिचक्रवर्ती सांगता तूं निमगिलेले जाल्लेले हांव दिताची चिखंडीत म्हणटना म्हाका मस्त कसले नाका म्हाका तीन हेजो जागो दिल्यार पुरो म्हूण बलिचक्रवर्ती लेगी जायत म्हूण सांगून घेवन दान दिवन घेवन एक पंत व्हड त्रिविक्रम तो वामन आशिल्लो तागेले एका हेज्यान सगळे ब्रह्मांड दोनी हेज्यान अतल सुतल आदी लोक न्ही आकाश सकट घेता तिनी हेजे दवरूक खंय दवरका म्हूण बलिचक्रवर्ती लेगी निमगिता बलिचक्रवर्तीक कसो करचें म्हूण कळना खंय दवरचें सगळे ब्रह्मांड दोन हेज्यान तो व्याप्त जावन जाल्ला आतां आनी एक हेजो जागो दिवका ताका खंय दिवचें. बलिचक्रवर्ती सांगता तूं मेगेल माथ्यारी पांय दवर देवा म्हूण ताका कळ्ळें बलिचक्रवर्तीक हो कोण तिनी हेज्जो परमात्मा तागेले माथ्यार दवरना ताका पाताळा लोकोन सोडता. तशी मागीर तिनी लोकूय तागेले करून घेतले न्हू देवान मागीर इंद्रा दिल्ले आनी वापस ताका त्रैलोक्य अधिपती कोन्न सोडलें. मागीर वामन अवतार घेवन येयले परमात्मो ते आश्रमांत वास केल्ले. तशी हांवय हे आश्रमा आजिकय वामन आसा हांवें हेंच्या आश्रमांत वास करूनच रामा म्हूण सांगून ताण म्हळेलें न्हय खंय यज्ञ जेवचें म्हूण सांगून. तशी हेंच्या आश्रमांत हांव वास करूनच ह्याच्या आश्रमांत हांव आतां यज्ञ करच्याक प्रारंभ
करचे प्रतिपंत ज्याला प्रतिपंत यज्ञ जाऊ भितरी काही पुणी एक रगत मांस अमेध्य सकड घालणं मिगल यज्ञकुंडा पवित्र कोरण म्हाका उपद्रव दिताची तशी हांक हत कोरका हांव कोरयत मिगेल तपस्या बल हांगेल कती राम व्यर्थ करून घेऊ का जत रामा आणि हांव त्या वेळाक एक नियम दवरता व्रत दवरता कसलें म्हळ्यार कोणाले वयर कोप्पना म्हण तेच्यावन तांकां लायक जाला तेच्यावन तूं आतां कसं करता म्हळ्यार मिगेल वटू सिद्धाश्रमा येवका ते आश्रम मिगेल मान्य तुगेले बई तुगेले आश्रम म्हूण लिखून तूं थंय येवका म्हूण सांगून राम लक्ष्मणांक घेवन तो त्या आश्रमाक प्रवेश करता. थंय विश्वामित्र राम लक्ष्मणाक घेवन सिद्धाश्रमा आयला म्हूण कळ्ळी कुडले ते सिद्धाश्रमांत मस्त आश्रम आसाची विंगड विंगड ऋषी मुनी थंय आश्रम बांदून घेवन तांतू आसाची तांणी पुरे जन विश्वामित्राकय राम लक्ष्मणाकय स्वागत करूं येताची अर्घ्यपाद्य दिवन येता योग्य सत्कार तांणी विश्वामित्र मुनी केल्ले राम लक्ष्मणाक यथोचित तिथे सत्कार केल्ले हांगा यथा योग्य यथोचित सकड आमी आयकत आसता हे कसलें म्हूण म्हळ्यार ब्राह्मणांक मधुपर्कादी दिवन अर्घ्यपाद्य दिवन तांकां तांकां जाय आशिल्लें कंदमुलां फल ते पळय तांगेलो आहार ते तांकां येता उचित हांकां तांणी न्हिदलेले वरी दर्बे हांतल्यार न्हिदोवचें जायना हांकां पल्ले हांतोळांनी तयार करून दिताची बसच्याकय ಸ್ವಲ್ಪ सुखासन दिताची क्षत्रीय रायन आयल्यार तांकां तांगेलो आहार एक विंगडस ते दिता यथा उचित सत्कार म्हळ्यार कोणाक कशी सत्कार कोरका तशी सत्कार कोरका म्हूण सांगून आसा मुखारसून आमकां सीता कल्याणा वेळार आनी हें सम कळटा तेदना ह्यो विशय विस्तृत जावन सांगीत तशी एक तांणी आयलीची तांकां ह्यो सांगता विश्वामित्र एक मुहूर्त काल तुमी विश्रांती घेयाची म्हूण तांणी बसताचेर ಸ್ವಲ್ಪ वेळ बसून मागीर विश्वामित्राले सांगताची तुमी आतांच यज्ञ दीक्षा घेया तुमगेले यज्ञ सिद्धी जाता तुमगेल्या अनुग्रहारी आमी सिद्धी करून दिताची ह्या सिद्धाश्रम उपास ताजे अन्वर्थ नाम पावता म्हळ्यार उपास सिद्धाश्रम जाता सिद्ध जाता यज्ञ सिद्धी जाता म्हणून सांगता तशी आमी इथे राक्षसाक संहार करताची मस्त बाद दिल्यार म्हूण सांगून राम लक्ष्मण सांगता की त्या वेळार ಕೂಡಲೇ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಋಷಿ ಇಂದಿನ ದಿನವೇ ಶುಭ ದಿನವು ಇಂದಿನ ವಾರ ಶುಭವಾರ ಇಂದಿನ ತಾರೆ ಶುಭ ತಾರೆ ಇಂದಿನ ಕರ್ಣ ಶುಭ ಕರ್ಣ म्हणटाचे म्हळ्यार खंयचेय एक चांग काम करूंक प्रशस्त जागो प्रशस्त वेळ पायवे परवे म्हणून करूनच आयचे दिसूची वट्रसे परमात्मा उडगास करून खंयची मुहूर्तार आमी चांग काम शूर केला तो मुहूर्त शुभ मुहूर्त जाता तशी परमात्मा लेख अनुग्रह असल्यार सर्वय शुभ मुहूर्त म्हूण सांगून ते अर्थारी हांगा सांगचे कुडलेची विश्वामित्र ऋषी तांणी यज्ञ दीक्षा स्वीकार करताची आनी राम लक्ष्मण त्या रात्री सुखारी न्हिदताची इत्याक म्हळ्यार यज्ञ दीक्षा घेतले नंतर रात्री न्हिदोवच्या ना तांणी राखू का न्हय ते सुप्रभात जाल्ले सकाळचे तांगेले संध्या आहनीक पुरे करून महर्षीन तांकां कसो सकडी महामंत्र दिला ते गायत्री पुराय जप करताचे अग्निहोत्रादी सकडी काम करून विश्वामित्राक नमस्कार करताचे विश्वामित्रान त्या दीक्षा घेवन जाला आता तौ देशकालज्ञो राजपुत्रावरिंदमौ देशे काले च वाक्यज्ञा अब्रूतां कौशिकं वचः म्हळ्यार शत्रूंक ते रामलक्ष्मण कशी आशिल्लीची म्हळ्यार शत्रूंतले एक पराक्रम दर्प कसो आसल्यार तांणी समर्थ रितीर एदिरसिता आशिल्ली तशी मात्र न्ही खंयचे वेळाक खंय कसल काम कोरका कशी उरलोका कोणाले कशी आसूका देश काल अनुसार करून कशी चोलका हे पुरे ते राजकुमार जावन आशिल्ले रामलक्ष्मणाक वशिश्ठान ते शिक्षण दिवन जाला आतां ते राम लक्ष्मण विश्वामित्रालेक सांगताचे भगवन श्रोतुमिच्छामो यस्मिन् काले निशाचरौ शिक्षणीयौ तौ ब्रह्मन् न अतिवर्तेत तत्क्षणम हे मुनिश्रेष्ठा खंयचे वेळाक आमी ते राक्षसाक दंडन कोरका यज्ञ संरक्षण कोरका ते
जावन वचानच जन्म तशी सर्व विषय आमकां सांगता कशी यज्ञ प्रारंभ जाता केदन जाता खंयचे वेळा आमी राक्षस येताची आमी तांकां केदन मारका हे पळय तुमी सांगता म्हूण सांगतना तांकां पळोवनूची विश्वामित्रा कळ्ळें हांकां आतां युध्द करची उत्साह आयला तशें जावन वग्गी आयली फुडले वग्गी तुमी दिक्षा घेयाची म्हळिल्लीची दिक्षा घेतली फुडले आनी केदन मारका म्हणटा तांकां बारीक खुशी येता विश्वामित्राक तेदना तांणी दीक्षाबद्द जावन बसलेंची वरलेले ऋषी रामलक्ष्मणा सांगताची हे रामलक्ष्मणा राजकुमार दशरथाल तुम्ही आज मात्र न्ही स रात्री तई स दिसू या यज्ञ करोस 7 दीस तेजस पूर्णाहुती जाता तशें हांव स रात्री तई तुम्ही याग रक्षण कोरका दीक्षाबद्द जाल्ल्यान विश्वामित्र मुनी तांकां मौन व्रतात तशें हांव तांणी कसले तुमकां सांगनी आम्ही सांगताची म्हूण सांगून सांगले जायत म्हणलेले रामलक्ष्मण स रात्री न्हीद करना नशी तई सगळी अरण्य रक्षण करताच के राम लक्ष्मण सगळो दीस विश्वामित्राले यज्ञ वेदिकेला गियसून सकाळ रात्री रक्षण करतरसची 5 रात्री जाल्ली संची रात्र येतना राम लक्ष्मणा म्हणाल की लक्ष्मणा आज कडे दीस म्हूण म्हणटना आनी खंडीत बाद दिताच म्हळ्यार वय तशी आज एकू दीस तांकां बाद दिवचें आसूचो तशी युद्धाक सन्नद जाला न्हू तूं म्हूण म्हणटना लक्ष्मण सांगता वय अण्णा मई भारी खुशी रस केदन ते राक्षस येता तांकां केदन मारचें म्हूण म्हणलेलेक मिगेल मनान ते तरस म्हूण लक्ष्मणय सांगता त्या वेळार यज्ञ जातरस ते यज्ञ वेदिक एक पंथा ताका उज्जू लागल्या वरी जलके उज्जू लागल्या वरी जाल्ले म्हळ्यार ते यज्ञ वेदिकेंतू आपापीची अग्निनारायण प्रत्यक्ष जाल्लो कितले लायक यज्ञ पळय तशी वेदमंत्रांनी सांगता विश्वामित्र ते यज्ञ करून 6 दीस थंय जाल्ला आतां संचे दीस रात्री व्हड शब्द जालो की आकाशू मोड मुचून गेल्या वरी जल्वे सुरू जाल्ले माया विद्येन सुबाहनी मारीचे म्हळ्यार 2 राक्षस ते यज्ञभूमी येवन बादिच्या सुरू केले ते यज्ञ कुंडा वयरी रगत घालूं सुरू केले कुडले यज्ञ वेदिके लागीं रगत पडलेले पळोवनूची राम कुडले आकाशादी कडेन पळयता खंय रगत पडता म्हूण पळोवन ते सुबाहू आनी मारीच्याक पळोवन लक्ष्मणाले सांगता लक्ष्मणा बरी वायट जनी मामशासन म्हळ्यार मांस खातले आमगेले द्राक येतरस पळय तांगेले हांकां आतां मानवास्त्र प्रयोग कोरका दूर वचून पडका न्ही हांकां नानतले हे यज्ञ बाधित रसची तशें जावन कसं करचें हांकां मारचें की नाका म्हणून म्हणटा आनी एक मानवास्त्र प्रयोग करून मारीच्याक मान सोडता मारीच्यो दूर 100 योजन दूर तो समुद्रा मदें वचून पडता तेदना लक्ष्मणाक सांगतरस पळय मारीच्याक मानवास्त्रांची दूर व्हरून पडयली पळय तशी जाल्यार हाका मारूं जायना मरना यो जाल्यार वरलेले राक्षसांक संहार करया म्हूण सांगून सुबाहूक मंत्र ताणें मारले आग्नेयास्त्र प्रयोग करून दिसता राम सुबाहू मारीचे दोगजनय बाधित आशिल्लीत न्हू तसल्या रामान सुबाहूक मारीच्या मारनी दूर व्हरून पडयले सुबाहू मारले कसं लाबाये म्हूण सांगून दिसता सतीन परमास्त्रेण मानवेन समाहतः संपूर्णं योजनशतं क्षिप्तः सागर संप्लवे 100 योजन दूर समुद्र ताका पडयले इति कतीर रामचंद्रान सुबाहूक मारल्यावरी मारीच्याकय मारीत आशिल्लें म्हूण म्हणल्यार मारीच्यो ऋषी वेश धारण करून येवचें कित्यान केदना पळय यज्ञ वायट करूंक आतां तशी येयला तो रामचंद्रू लेखतकय यो दुष्टुवश्च्या परक कसले जेव जाल्यार एक मुनी वेश घाल्ला म्हणटना ते वेशा एक मर्याद म्हळेला आसा न्हय मुनी वेशार आशिल्ले जेन्ना मुनींक कोणें भाणसोण मारतावे
तशी करूनच ताजे खातीर ताका मारनी ताणें रामान समुद्रा वचून पडचे तशी केलें. पळय भक्त म्हणके नटन कोरणी मारीच्यो वांचलो पळय. तशी एक काणीस कसं न्ही म्हळ्यार दोग जन चेडूं एक आंबे तोट पळोवन चारे आंबो काडया म्हूण भितर रिगल्यांची तेद भितरी थंय राखून बशिल्ले ते सेवक तांणी कोणकी आंबो काडून वयर चोर म्हूण सांगून धांवडावन घेवन चमकलीची. एकलो कसो करचें म्हूण कळ्ळी की एकलो धवलो एक चेल्लो आनी एक चेल्लो कसो करचें म्हूण कळनाशी तो दोळ चिम्मी करून ध्याना बसल्या वरी बसलो खंय. ते दोनूय चेडवांक सोदून येयल्यांची एकलो धांवला एकलो ध्याना बसला. वो आनी चोरांनी आसा इश्नाच्या बा वो ध्याना बसला चेल्लो एकडची सोयना म्हूण सांगून तो वचून ते तोटा यजमानाले सांगता कोणकी एक चरको ध्याना बसला भारी तेजस्वी आसा. त्या वेळाक तो सांगता जेवो तो केद्दा ध्याना दुखून उठान वता पळय त्या वेळार तांणी ते ताका एक ಸ್ವಲ್ಪ आंबो बुटी घालून दी म्हूण. तशी तो बुटी घालून आंबनी दवरून केन्ना वो दोळ सोडटा म्हूण राखून बसून हें चेल्लें पुराय कळटा दोळ सोडतकय तो दोळ सोडतना ताका आंबो बुटी आंब्या बुटी दिवन साश्टांग नमस्कार घालताची. पुराय जनाक भारी खुशी कोणकी तेजस्वी बालक येवन जावन येयली तांणी आंबो फातर मारून कवचाक वयवे. तेदन ताका दिसली की खाली एक वेश घालून बशिल्ल्या इतली मर्यादा बदल संन्यास जाल्यार कितली मर्यादा आसा न्हय म्हूण ताका दिसलें मुखारसून तो व्हड संन्यास जाल्लो म्हूण. तशी आतां राम लक्ष्मण विश्वामित्राला आश्रमांत सर्व कार्यसिद्धी करून ते सिद्धवन म्हणलेलें नाम वपास येवचे तशें तांणी केल्लें. हाणें विश्वामित्रान ते यज्ञ सिद्धी करून जाल्लें यज्ञाचें अवभृतय जाल्लें. मागीर विश्वामित्र रामाले म्हणलें की चेडा रामा हांव एक मनान तूं संकल्प केलेले अमकी यज्ञ करता म्हूण तुगेले निमतीन रातंक जावन करून हांव कृतार्थ जालो. तुका हांव आज्ञा दिलेली यज्ञ रक्षण करता म्हूण तूं तें आज्ञा परिपूर्ण केलें. तुगेलें आशी तूं म्हणलेलें न्हय हें सिद्धाश्रम वापस ताजें नांव घेता अन्वर्थ नाम जावन वापस सिद्धाश्रम म्हणून घेता. तूं सांगील पुरे सत्य करून दाखयलें तशें जावन न्हय रामाक सत्य पराक्रम म्हणचें सत्यवचन सत्यपराक्रम सांगील करून दाखयतो. तशी रामाक आनी म्हणलें वचा सायं संध्या वंदने वेळ जालो आमी संध्या वंदन करून वचा म्हूण सांगून मागीर पुराय जाली नंतर विश्वामित्र तांणी सांगील कार्यांत कृतकृत्य जालें. राम लक्ष्मण तांणी बैसल्याची विश्वामित्राले सुतूची विश्वामित्रा भारी संतोश तांणी रात्री म्हणटाच की आजी मेगेले आश्रमांत न्हिदयाची म्हूण. हेर दीस तशीच केन्नाच्या बरें सुप्रभात सांगताची. सुप्रभात सांगतर तांगेले वरलेले पुरे नित्य आहनीक चकड करून संध्यावंदनादी करून त्या वेळाक विश्वामित्राक ಸ್ವಲ್ಪ महर्ष्यो संदर्शन करचे खातीर आयल्यांची. विश्वामित्र तांकां पळोवन येता म्हूण मतान हान्नी चमकलीची. विश्वामित्राक ते सर्व महर्ष्यो बैसून अभिवादन करून मागीर सर्व जन उठूक बशिल्ले तेन्ना राम लक्ष्मण उपास नेमकी की ऋषी मुनी आमी कसो करका म्हूण. तेदना मरलेले महर्ष्यो पुराय विश्वामित्रा लागीं सांगताच खंय विश्वामित्रा लागीं आमी हांगा सीता जनकाले एक व्हड यज्ञ जनक मिथिला पట్టणांत करता आमी परत वचका म्हूण लेखला म्हूण. त्या वेळाक विश्वामित्र तांकां राम लक्ष्मणाक आपयाची म्हूण सांगता. रामाले सांगता की हे पुरुषोत्तमा जनक म्हूण म्हणलें एक राय आसा मिथिलेचो अधिपती तो एक व्हड यज्ञ करतरस ते यज्ञ पळोवका म्हूण आमी पुराय जन यज्ञांत पळोवका म्हूण दोळ्यान मान्नी तांत कर्मांगांत आमकां पुराय आव्हान केलां. तशें जावन आमी पुराय थंय वताची. विश्वामित्राक आमी घेवन वचका म्हणून हांगा तर आयल्याची. तूं आमगेलो वटू यो ते यज्ञ पळयत
भारी एक ओड श्रेष्ठ धनुसुई तागेल्यास तेवय पळवेत म्हूण तांणी म्हणटना त्या वेळाक ते धनुस कसलो म्हूण म्हणलेली कुतूहल रामाक तो निमगिता. ते सर्व ऋषी मुनी ते धनुस कसलो म्हणून सांगताची रामाक. तर धनुस खंयचो कसलो ते धनुस पळोवच्या रामूय त्या वता ही काणी फायट दिसाक आमी मुंदर सुया. आजी सांगेल सर्वे काणी परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.